नमस्ते मित्रांनो, मी ॲडव्होकेट वैभव चौधरी. तुमचं लीगल टॉक विथ वैभव या चॅनलवर स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण हिंदू मॅरेज ॲक्टमधील सेक्शन 9वर बोलणार आहोत. मित्रांनो, तुमची जर पत्नी, ज्या लोकांचं लग्न झालं आहे ते अशा लोकांची पत्नी जर व्यवस्थित त्यांच्यासोबत नांदत नसेल, काही कारण नसताना सारखं ती माहेरीला पळत असेल, माहेरी जात असेल, सासरी लोकांना जुमानत नसेल, तरीही तुम्ही तिला सहन करताय, तिला समजून घेताय, तिला सुधारण्याची संधी देताय किंवा तुमच्या कुटुंबात ती मिसळेल, सगळ्यांना समजून घेईल यासाठी तुम्ही तिला संधी देताय. परंतु तरीसुद्धा ती मुलगी तुमच्या घरातल्या लोकांना समजून घेत नाही आहे, तुमच्याशी नीट वागत नाही आहे. तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही कितीही तिला सहकार्य करण्याचा प्रयत्न केला तरी तिला माहेरचाच लळा लागलेला आहे किंवा तिला सारखाच माहेरावरून तिच्या घरच्यांचा फोन येतो, तिच्या आईचा फोन येतो किंवा सतत ती तिच्या आईशीच बोलत असते, घरातलं कुठलं काम करत नाही. अशी वस्तुस्थिती असतानासुद्धा ती अरेरावीपणे तुमच्याशी वागत आहे व ती अचानकपणे जर तुम्हाला सोडून निघून गेली असेल, तर मित्रांनो तुम्ही काय करू शकता? की ती नांदत पण नाही आहे, तिला तुम्ही नांदवायला तयार आहात, तरी ती तुमचं ऐकत नाही आहे, तुम्हाला तुमच्याकडे नांदायला यायचं नाही, असं ती स्पष्टपणे तुम्हाला व तुमच्या घरच्यांना म्हणत आहे किंवा तुमच्या घरच्यांच्यावर खोटे खोटे आरोप करत आहेत. तुमच्या बहिणींना काय म्हणत आहे, तुमच्या आईला काय म्हणत आहे, तुमच्या वडिलांच्या बाबत ती वेगळं काही बोलत आहे. अशी परिस्थिती असताना तुम्ही तुम्ही तुमच्या घरच्यांचे व तुमचे मामा किंवा तुमची इतर मध्यस्थी लोकांनी बसून सदरचा प्रकार थांबवण्याचा प्रयत्न केला, तरी ते गोष्टी किंवा ते ऐकण्यास तयार नाही. तर तुम्ही अशावेळी काय करू शकता मित्रांनो? एकतर तुम्ही हिंदू मॅरेज ॲक्टच्या सेक्शन 9च्या अंतर्गत तुम्ही तिला नांदायला बोलवण्यासाठी कोर्टामध्ये पिटिशन दाखल करू शकता. आता काही लोकांचं असं म्हणणं आहे की आपण पिटिशन कशासाठी दाखल करायचं, की जर त्या जिला नांदायचंच नाही तुमच्यासोबत, अशा व्यक्तीला नांदण्यासाठी बोलण्यात काय अर्थ आहे? किंवा ती आली जरी नांदायला तरी ती व्यवस्थित संसार करणार आहे का तुमच्याशी? आता ह्या सगळा भाग राहिला शक्यतांचा, की ती कशी वागेल, काय करेल, तुमच्याशी नांदेल किंवा नाही नांदेल किंवा घरातल्यांना समजून घेईल किंवा नाही घेईल. परंतु मित्रांनो, जर अशी परिस्थिती असेल की तुम्हाला तिला नांदवायचं आहे पण ते येत नाही आहे, तर तुम्ही अशावेळी मला असं वाटतं की तुम्ही सेक्शन 9 खाली तिला नांदायला येण्यासाठी बोलावण्यासाठी तुम्ही कोर्टामध्ये पिटिशन दाखल करावी. कारण आजकाल जर पाहिलं कोर्टामध्ये तर डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसेस भरपूर वाढत चालले आहेत. नंबर ऑफ केसेस आहेत, म्हणजे तालुका पातळीवर हजारो केसेस डोमेस्टिक व्हायलन्सच्या आहेत, पोटगीच्या केसेस आहेत. आता त्यातल्या काही खऱ्या आहेत, त्यातल्या खोट्या आहेत, त्या ऑन मेरिट ठरतात त्या ठिकाणी कोर्टामध्ये. परंतु बऱ्याचशा असा खोट्या पण आहेत किंवा काही खऱ्या पण आहेत, ज्यामध्ये खरंच एखाद्या महिलेला त्रास होतो किंवा तिला त्रास दिला जातो. तिला जाणीवपूर्वक काळजीने निर्णय घेऊन तिला त्या व्यक्तीपासून दूर राहावं लागतं. परंतु जर अशी परिस्थिती तुमची नाही आहे, तुमच्या घरात सगळं चांगलं चाललं आहे, तरी ती तुमची बायको नांदत नाही तुमच्या घरामध्ये, तर तुम्ही तिला नांदायला येण्यासाठी पिटिशन करावी. जरी ती येऊ नाही येऊ, ती कोर्टात हजर राहू नाही राहू, तुम्ही पिटिशन दाखल करा. त्या पिटिशन दाखल केल्याचा फायदा तुम्हाला काय होणार आहे माहिती आहे का? जर तिने सपोज तुमच्या घरच्यांच्या विरोधात एखादी खोटी डोमेस्टिक व्हायलन्सची केस दाखल केली, म्हणजे तुमच्यासहित एखादी डोमेस्टिक व्हायलन्सची केस दाखल केली व त्यात तिने जर तिला पोटगीची मागणी केली, स्वतंत्र घराची मागणी केली, रूम भाड्याची मागणी केली, दवापाण्याचा म्हणजे दवाखान्याच्या खर्चाची मागणी केली, जर एखादा अपत्य असेल तर त्या अपत्यासाठी खर्च, शाळेचा खर्च मागितला, तर अशा प्रकारे जर तिने 10-15 हजार रुपयांची तुम्हाला पोटगीची जर मागणी केली, तर मित्रांनो तुम्ही अडचणीमध्ये सापडताल. म्हणजे तुमची बायको माहेर निघून गेली, तुम्ही लगेच विषय सोडून देऊ नका. तुम्ही तुमचा डिफेन्स तरी स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न करा कमीत कमी. कारण उद्या जर तुमच्या पत्नीने तुमच्यावर व तुमच्या घरच्यांच्यावर खोटी डोमेस्टिक व्हायलन्सची केस दाखल केली, तर तुम्हाला उद्या त्या कोर्टात दाखवता सांगता येईल, तुम्हाला डिफेन्स घेता येईल की मी माझ्या बायकोला नांदवण्यासाठी तयार आहे, तिला नांदायला ये म्हणून मी पिटिशनसुद्धा दाखल केली आहे, पण त्या कोर्टात ती येत नाही, कोर्टाच्या समन्स तिला मिळाल्यात तरी ती त्या नांदायला येण्यासाठी जी पिटिशन दाखल केली आहे त्याच्यामध्ये ती हजर राहत नाही. अशा प्रकारचा खूप मोठा डिफेन्स तुमचा त्या ठिकाणी होऊ शकतो व यदा कदाचित जर कोर्टाने पोटगी तिला दिली तर ती पोटगी ही खूप कमी असणार आहे. म्हणजे तिने जर 5-10 हजार मागितले असेल तर हार्डली 1-2 हजाराची किंवा एकदम मिनिमम रिजनेबल किंवा योग्य ती अशी पोटगी तिला मिळू शकते. परंतु तुमचं जर नांदायला येण्यासाठी पिटिशन असेल तर ती मेहरबान न्यायालय, ज्या न्यायालयामध्ये तुमच्या विरोधात पिटिशन दाखल केली आहे डोमेस्टिक व्हायलन्सची, तर ते कोर्ट मेडिएशनसाठी ते प्रकरण पाठवू शकतं. तुमच्यात मिडिएटरमार्फत बोलाचाली होऊ शकतात. तुमचं प्रकरण त्या ठिकाणी थांबू शकतं किंवा मिटू शकतं. यदा कदाचित तुमच्या बायकोने असं आपण समजू की पिटिशन नाही दाखल केलं तुमच्या विरोधात किंवा तुमच्या विरोधात
कुठे केस डोमेस्टिक व्हायलन्सची नाही दाखल केली तरीसुद्धा तुम्ही जे सेक्शन 9च्या अंतर्गत पोटगीज नांदायला येण्यासाठी जे प्रकरण दाखल करणार आहे किंवा केलं आहे त्याचा तुम्हाला पुढे जाऊन डिवोर्स घेण्यासाठी सुद्धा फायदा होणार आहे. म्हणजे तुम्ही सेक्शन 9चा अर्ज केला आहे, बायकोला नांदायला बोलवण्यासाठी तुमचा अर्ज आहे, त्याच्यामध्ये नोटिसा लागल्या आहेत, बायकोला नोटिसा कोर्टाच्या पोहोचल्या आहेत, तर ती कोर्टामध्ये येत नाही. उद्या कदाचित काही का निकाल होणार त्या पिटिशनचा. परंतु ह्या दरम्यानच्या काळात तुमच्या बायकोने जर तुमच्याविरोधात कुठली तक्रार केली नसेल तर मित्रांनो तुम्हाला त्या पिटिशनचा आधार घेऊन कोर्टामध्ये डिवोर्ससाठी जाता येईल. व तुम्हाला डिवोर्स मिळण्यासाठी खूप मोठा हा पुरावा होऊ शकतो, खूप मोठा आधार होऊ शकतो. त्यामुळे मित्रांनो तुम्ही गहाळ बसू नका. अशा प्रकारच्या घटना घडल्या तर त्याला दुर्लक्षित करू नका. आली तर येईल, गेली तर जाईल किंवा बघू पुढे काय होतं आहे, अशा कुठली गोष्टी करू नका. कारण की या देशामध्ये सगळ्यांना समानतेचे कायदे आहेत, परंतु त्या कायद्याचाही दुरुपयोग केला जातो. मी असं म्हणत नाही की महिला या कायद्याचा दुरुपयोग करतात, पण महिलांकडूनही त्या कायद्याचा दुरुपयोग होतो. पुरुषांकडूनही त्यांच्याकडे असलेल्या अधिकारांचा दुरुपयोग होतो. कुठल्याही गोष्टीला साधं म्हणून किंवा किरकोळ म्हणून घेऊ नका, त्याला नेग्लेक्ट करू नका. तुम्ही तुमच्या पत्नीच्या विरोधात नांदायला म्हणून पिटिशन दाखल करा. ती आली नाही आली आपण ते नंतर पाहून घेऊ किंवा ते तुम्ही नंतर बघा, परंतु तुमचा डिफेन्स तुम्ही मजबूत करा. हेच मला या केसमध्ये मला सांगायचं आहे सेक्शन 9च्या बाबतीत, की तुम्ही ती नांदायला येऊ अगर नाही येऊ नसेल येणार तरीसुद्धा तुम्ही ती पिटिशन दाखल करा, तिला नोटिसा पाठवा. ते तुमच्यासाठी पुढे जाऊन फायद्याचं ठरणार आहे. धन्यवाद. अशाच प्रकारे आपण लीगल टॉक विथ वैभव यामध्ये आपण वेगवेगळ्या कायद्याच्या विषयांवर बोलणार आहोत इथून पुढेही. तुम्हाला जर अजून कुठल्या विषयावर चर्चा हवी असेल, कुठला विषय समजून घ्यायचा असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. मी तुम्हाला त्यावर नक्कीच मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.